मुलांनो, आज मी तुम्हाला गोकर्ण महाबळेश्वरची कथा सांगणार आहे। भगवान शंकर आत्मलिंग रूपाने तिथे नित्य अधिष्ठित आहेत। येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्यांची प्रतिष्ठापना केली आहे। त्याची कथा अशी आहे। लंकेचा राजा रावण, रावणाची कैकसी ही माता शिवपूजन केल्याशिवाय ती अन्नग्रहण करत नसत। एके दिवशी पूजेसाठी तिला शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून त्याची पूजा केली। रावणाने आईला तसे करताना पाहिले, ते पाहून त्याला खूप कमीपणा वाटला। तो आईला म्हणाला, माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो। अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला। आपल्या हाताने कैलास पर्वत गदा गदा हलू लागला। त्रिभुवन त्या हादऱ्याने डगमगले। पार्वती माताही घाबरली। तेव्हा शंकराने डाव्या हाताचा दाब दिला। रावण त्यामुळे पर्वताखाली दबला गेला। रावणाने मग शंकराची प्रार्थना केली। रावण शिवभक्त असल्याने भोळ्या शंकराला दया आली। डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली। रावणाने भक्तिभावेने शंकराची प्रार्थना केली। त्याचा भक्तिभाव पाहून शंकर प्रसन्न झाले। ते रावणाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। तुला काय हवं आहे मला सांग। रावण म्हणाला, मला कैलास पर्वत पाहिजे आहे। माझी माता तुमची पूजा केल्याशिवाय जेवण करत नाही। शंकर म्हणाले, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो। ते माझा प्राण आहे। रावण खूप खुश झाला। त्याला शंकराने आत्मलिंग दिले आणि म्हणाले, लंकेत घेऊन जा। याची 3 वर्ष पूजा कर। तू त्यामुळे ईश्वर स्वरूप होशील। मात्र मार्गाने जाताना कुठेही भूमीवर हे दिव्यलिंग ठेवू नकोस। शिवाचे आत्मलिंग मिळाले म्हणून रावणाला फार आनंद झाला होता। शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला। नारदांनी ही वार्ता इंद्राला सांगितली। तो खूप भयभीत झाला। मग नारद इंद्रांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अमर होण्याचा धोका आहे। तुम्हीच आता काहीतरी उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे। मग विष्णू शंकराकडे गेले व म्हणाले, रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला आहे। मग नारद व गणपतीला बोलवून युक्ती काय करायची ते समजावून सांगितली। ते दोघे त्याप्रमाणे कामगिरीलाही लागले। नारदांनी रावणाला गाठले। शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली। तोपर्यंत विष्णूने सूर्याकडे आपले सुदर्शन चक्र सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला। नारद म्हणाले, दशानन, साय संध्या न करताच पुढे जाणार काय? संध्येची वेळ ब्राह्मणाने शक्यतो मोडू नये। रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले। नारदांचे आचरण पाहून आपणही संध्यावंदन केले पाहिजे, नाहीतर व्रतभंग होईल हा विचार रावणाला आला। त्याला तेवढ्यातच एक मुलगा दिसला। तो होता गणपती। हा ब्रह्मकुमार भोळा दिसत आहे। हे आत्मलिंग संध्या होईपर्यंत त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलावले व त्याला मदत करण्याची विनंती केली। तेव्हा गणपती म्हणाला, लंकेश्वर, संध्या करून तुम्ही लवकर परत या। तोपर्यंत मी लिंग सांभाळीन। मला ते पेलवले नाही तर तुम्हाला मी 3 हाका मारीन। तोवर तुम्ही आला नाही तर मी लिंग खाली ठेवीन। ते मान्य करून रावणाने आत्मलिंग गणपतीच्या हातात दिलं व तो संध्येसाठी गेला। गणपती त्याच्या पासून काही अंतरावरच उभा होता। गणपतीने त्याला रावणाला काही वेळानंतर एक हाक मारली। त्याला हात दाखवून रावणाने थांबायला सांगितले। मग त्याने थोड्या वेळाने दुसरी हाक मारली। रावणाने पुन्हा त्याला थोडं थांब म्हणून सांगितले। मग गणपतीने तिसरी हाक मारली। रावण संध्या आपटून त्वरेने धावतच तेथे आला। तोपर्यंत गणपतीने आत्मलिंग भूमीवर ठेवले होते। भूमिस्पर्श होताच आत्मलिंग घट्ट बसले। ते लिंग उपटण्यासाठी रावणाने खूप जोर लावला। प्रचंड जोर लावल्यामुळे
त्या लिंगाचा पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. रावण मोकळ्या हाताने घरी गेला. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. अशी आहे हे गोकर्ण महाबळेश्वरची कथा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून वेगवेगळ्या कथा ऐकायला भेटतील. थँक्यू.